माणसाने पोरांनी बादल्या कशा घेतल्या व नदीवर गेली. दामुने आपली बैल नदीवर पाणी पाजून आणली. मीरा आणि वसंत जिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला होता. ताराने भाकरी तापून तव्यावर पिठलं टाकलं. तेवढ्यात पोरं पाणी घेऊन आली. अव पाचंदा चढ लक्ष्मीने दिलेला आवाज दामन ऐकला आणि पाचंदा सोडून गुडघ्याने सरमड कडाकडा मोडून सारलं. तसा रामा धोंडशंकर सगळ्यांनी आपापल्या परीनं बैलांसमोर सरमड मोडून टाकले. पिठलं भात पोटात ढकलून सगळ्यांनी आतरं पसरलं. समोर फक्त उद्दिष्ट निघाल्यापासून गावाकडे ज्याला सगळ्या जमा काढून बरं काय आपण कळाले ताराशंकर अंगुळ सगळ्या तुम्ही मराठी शहाजाच्या मोकळ्या जागेत गाड्या सोडल्या. बैलाच्या माझ्यावर तू खाली ठेवता. सगळी बैल शेपट्या अंगावर अंग खाजवायला लागली. बायकांनी गाडी जवळ चुली पेटवल्या. बाप्या माणसांनी बैल पोरांनी बादल्या कशा घेतला. नदीवर गेली. दामून आपली बैल नदीवरून पाणी पाजून आणली. मीरा आणि वसंत जिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला होता. तारानं भाकरी थापून तव्यावर पिठलं टाकलं. तेवढ्यात पोरं पाणी घेऊन आल्यावर पाचवीला सोडा लक्ष्मीने दिलेला आवाज दामून ऐकला आणि पाचवीला सोडून गुन्ह्याला सरमड कडाकडा मोडून बैलांसमोर सारलं. तसा रामा धोंडशंकर सगळ्यांनी आपल्या परीनं बैलांसमोर सरमड मोडून टाकलं. पिठलं भाकरी पोटा ढकलून सगळ्यांनी अंथरुण पसरली. गाव सोडून गाडीत बसल्यावर सगळ्यांच्या डोळ्यासमोर फक्त ऊस दिसत होता. निघाल्यापासून गावाकडच्या विचारांना सगळ्यांच्या मनात काहूर उठलं होतं. परक्या गावात आपण किंवा आलो हे ताराशंकरला उमगलंच नाही. सगळ्या तोडणीवाल्यांनी मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेत गाड्या सोडल्या. बैलांच्या मानेवरचं दूध खाली ठेवतात. सगळी बैल शेपटी अंगावर मारत अंग खाजवायला लागली. बायकांनी गाडीजवळ चुली पेटवल्या. बाप्या माणसांनी बैल आणि पोरांनी बादल्या कशा घेतल्या व नदीवर गेली. दामूने आपली बैल नदीवरून पाणी पाजून आणली. मीरा आणि वसंत जिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला होता. तारानं भाकरी थापून तव्यावर पिठलं टाकलं. तेवढ्यात पोरं पाणी घेऊन आली. अव पाचुंदा सोडा लक्ष्मीने दिलेला आवाज दामून ऐकला आणि पाचुंदा सोडून गुडघ्याने सरमड कडाकडा मोडून बैलांसमोर सारलं. तसा रामा धोंडशंकर सगळ्यांनी आपापल्या परीनं बैलांसमोर सरमड मोडून टाकलं. पिठलं भाकरी पोटात ढकलून सगळ्यांनी अंथरुण पसरली. गाव सोडून गाडीत बसल्यावर सगळ्यांच्या डोळ्यात ऊस दिसत आणि गाडीपासून गावकडच्या सगळ्यांच्या मनात कार उठलं होतं. बरं गाव किंवा ताराशंकरला सगळ्या तुम्ही मराठी शाळेच्या मोकळ्या जागेत गाड्या सगळ्या बैलांच्या माण्याचा जो खाली होता. सगळी बैल अंगावर गाव शेवटी मारता खाजायला लागली. बायकांनी गाडीजवळ चुली पेटवल्या. बाबा माणसाची बैलांनी पोरांनी बादल्या कशा घेतल्यावर नदीवर गेली. दामूने आपली बैल नदीवर पाणी पाजून आणली. मीरा वसंत जिऱ्यावर पाण्यासाठी तारान भाकरी तव्यावर पिठलं टाकलं. तेवढ्यात पाणी घेऊन आल्यावर पाचुंदा सडा लक्ष्मीने दिला दामून ऐकला आणि पाचुंदा सोडून गुडघ्याने सरमड कडाकडा मोडून बैलांसमोर सारलं. तसा रामा धोंडशंकर सगळ्यांनी आपापल्या बैलांसमोर सरमडून टाकलं. पिठलं भाकरी पोटात ढकलून सगळ्यांनी अंथरुण पसरली.